नटवर्य नटसम्राट स्वतः मालक बाबी कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूळ यांचा या ठिकाणी आजचा नवीनच नाट्य शुभारंभ होत आहे. आनेली येथील श्रीदेवी सातेरी मंदिर येथे जत्रोत्सवानिमित्त आणि त्याच या कंपनीतील संगीत साथ आपल्यासोबत पहिल्यांदाच आहे आणि त्यांची संगीत साथीतील हार्मोनियम वादक बुवा निखिल जोशी आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करतो आहे. बुवा, गाव कोणता तुमचा? पाटपरोळे गाव. साधारणतः आजचा जो नाट्यप्रयोग आहे पहिल्यांदाच नवीन चरित्र या ठिकाणी सादर होत आहे. साधारणतः चरित्र ज्यावेळी नवीन असतं त्यावेळी तुमच्या संगीत साथीची चर्चा केली जाते. मग त्यावरून प्रवेश किंवा काय ह्याची जी सांगड संगीताची घालत असताना कशा रीतीने तुमचा ताळमेळ असतो? ताळमेळ म्हणजे आता सर्वप्रथम एखादं नवीन नाटक असेल. आज नानेली गावात नाट्यप्रयोग आहे. दरवर्षी या स्वतः मालक बाबी कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाचा नवीन नाट्यप्रयोग ओपनिंग हा नानेली गावात होतो. सर्व लोक येतात, आवर्जून येतात की नवीन नाट्यप्रयोग बघण्यासाठी. त्यापाठी एक जबाबदारी पडते की बाबा नवीन नाटक आहे, लोक त्या दृष्टीने नवीन नाटक बघायला येतात. तर त्या काहीतरी असं लोकांना त्या याच्यातून वेगळं काहीतरी वाटलं पाहिजे. आता एखादं नाटक असेल तर त्या नाटकाची पार्श्वभूमी काय, त्याने त्या प्रसंगारूप त्याची गाणी बघ. एखाद्या कुठला तरी असुर असेल तर तो कसा असेल, एक देवी असेल, एक राक्षस असेल, कुठल्याही प्रकारे काय त्याची एंट्री असेल तसं त्याची गाणी रचत गेली का त्या नाटकाची सांगड बांधून जितकं चांगलं वाटेल तितका करण्याचा प्रयत्न करतो नवीन नाटक. असं पहिल्या दिवशी जरा टेन्शन असतं, एकदा इथे ब्रॅकेट बसलं का बरोबर व्यवस्थित जातं. हे झालं आजच्या नाट्यप्रयोगापुरती. साधारणतः दशावतार कारकीर्द जर विचारात घेता आली तर सुरुवातीला प्रश्न करतो आहे, जे तुमचं हार्मोनियम वादन आहे ते तुमचे गुरुवर्य कोण? गुरुवर्य कैलासवासी पुरुषोत्तम पुरळेकर बुवा. सुरुवात त्यांनी करून दिली. त्यानंतर असे छोटे मोठे बुवा गुरुवर पाठी लागून अजूनपर्यंत आम्ही शिकतच आहोत. म्हणजे मरेपर्यंत आम्ही शिकतच राहणार. आजन्म विद्यार्थीच असतो जो मनुष्य आहे. हे तुमच्या गुरूंच्या बाबतीत झालं. दशावतार क्षेत्रामध्ये आजपर्यंत किती वर्ष तुम्ही हार्मोनियम वादन केलेलं आहे? दशावतार क्षेत्रात हार्मोनियम वादन मी 4-5 वर्ष केलेलं आहे. त्याआधी मी सोंग करायचो, पात्र करायचो दशावतारामध्ये. कॉमेडी पात्र केलेले आहेत, गणपती केलेले आहेत. सुरुवात माझी एका अंबाल्यापासून झालेली आहे. अंबाल्यापासून सोंग केली. त्यानंतर आता त्या पेटीच्या गल्लीत आम्ही आता घुसलेलो आहोत. सोंग कोणकोणत्या कंपनीत? सोंग अमृतनाथ सिद्धेश्वर नाट्यमंडळामध्ये गणपती केलेले आहेत. सुरुवात आमची तिथूनच झाली. आमची स्वतःचीच कंपनी होती, मालकच आमच्या इकडचे जवळचे होते. तिथून आमची सुरुवात झाली. त्यानंतर पुढे सुरुवात झाली ती मग ह्या देशात क्षेत्रात आलो. साधारणतः हे जे नाट्यामध्ये पात्र करायचं जे तुमची सुरुवात झाली किती वर्ष आली त्याला? 7-8 वर्ष आली. 7-8 वर्षानंतर हार्मोनियमकडे कसे काय वळलं? हार्मोनियमकडे म्हणजे काय आकर्षण झालं, काय वेगळे, काय कसं वाजते, काय वाजते. घराकडे होती पेटी, आणली. तेव्हापासून ते एकदा बसलो त्या पेटीवर, तो हात जो पडला तो आजपर्यंत हात पडतच आहे, ह्याच्या पुढे पडतच आहे. गणपतीचे साथ ह्याला आहेत. मग आजपर्यंत कोणकोणत्या दशावतार कंपन्यांमध्ये हार्मोनियमसाठी ठरलात वादन करताय? सुरुवात आज सर्वप्रथम अमृतनाथ सिद्धेश्वर दशावतार नाट्यमंडळ मापण, त्यानंतर तर स्थापेश्वर दशावतार नाट्यमंडळ ढेगवे, त्यानंतर महापुरुष दशावतार नाट्यमंडळ सावंतवाडी आणि आज स्वतः मालक बाबी कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळात मी गेले 3 वर्ष कार्यरत आहे. नटवर्य नटसम्राट स्वतः मालक बाबी कलिंगनमध्ये आल्यानंतर जी काही तुमच्यासाठी संगीत साथीसाठी तुमच्यासोबत असणारे पखवाज वादक सिराज मोरजकर किंवा या अगोदरसुद्धा प्रसाद नाबर, म्हणजे ही जी तुम्हाला लिंक मिळत गेली, लोकमत कशा प्रकारे मिळत गेलं आणि काय वाटतंय तुम्हाला रसिकांचा प्रतिसाद मिळून? खरं सांगायचं तर ज्या कंपनीत मी ठरलो त्यामुळे माझ्या 1 वर्षाच्या आत जास्त मला कुठली संगीतात लाभली नाही किंवा मी ज्या कंपनी जास्त 1 वर्षाच्या वर राहिलो नाही. तरी पण कसं जे बरोबर जितके सहकारी गावले खरोखर चांगले गावले, सपोर्ट करणारे गावले. असं कुठलाही असं नाही बा मागे खचणार असा कुठला मला लाभला नाही. आणि याच्यापुढे न लाभो अशीच गणपतीचरणी प्रार्थना. सगळे कसे आम्ही आता सध्याच्या याला सगळे युवा असले, 3 जण आम्ही युवा आहोत. त्यामुळे आमचं एक मत पटकन होतं. तेच जर कोणतरी आमचं असं वयाचं जास्त असतं तो पटकन तो आमच्याशी ॲक्सेप्ट करत नाही कुठली गोष्टी पटकन. हे करूया ते करूया नको म्हणतो तो. आम्ही कसं हे करूया बरं वाटतं, होय करूया. त्यामुळे आमचं ब्रॅकेट व्यवस्थित बरोबर जमतं. आणि त्याच्याच युगे करून सध्या एक टॉप 5मध्ये तुमची संगीत साथ या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळत असते. तुमच्यासोबत सिराज मोरजकर असतात, संदेश परब असतात. हे झालं तुमच्या या कंपनीच्या माध्यमातून. आणि आज जे रसिक आहेत तुम्हाला दाद देत आहेत, रसिकांसाठी आभारपर शब्द काय द्याल? आभार म्हणजे कशा रीतीने रसिकांचे आभार माना, कारण कलाकार हा रसिकांशिवाय अपूर्ण आहे. मग रसिकांचे आभारपर शब्द काय, त्यांना काय सांगणार?
आज कोकणात अर्धा दशावतारात तर संगीत भागसुद्धा लोकांना जास्त, कारण बरेच अशी ठिकाणे जे लोकांना संगीत खूप आवडतं. अजून मी असं म्हणणार नाही की आम्ही टॉप 5ला आहोत, टॉप 2ला आहोत, असं काय नाही. कारण कसं आहे, ही स्पर्धा नाही आहे, ही कला आहे आणि या कलेकडे कधी स्पर्धा करू नये अशी माझी वैयक्तिक मत आहे. एक हवा ही त्यांना लोकांना आवडतील, लोकांना बाबा ही आवडते ती आवडतील, लोकांना आज हे बघितलं तर लोकांना हे आवडेल, आज ते बघितलं ते आवडेल. त्यामुळे ही स्पर्धा नाही आहे किंवा कोणी स्पर्धा करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. एक कला आहे, याच पूर्व पारंपरिक ही कला चालत आलेली आहे, याच्यापुढे चालवत राहावी, अथवा जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी चालवावी असं माझं म्हणणं आहे. कारण ते स्पर्धेचं जर रूपांतर याच्यात झालं तर ही आलेली कला आहे ती कुठेतरी लोप पावत जाईल. स्पर्धा कुठल्याही गोष्टीची करू नये, तिथे अतिरेक होतो. स्पर्धा झाली का तिथे अतिरेकही झाला. एक कला आहे, आवड आहे, एक छोटासा गरिबाचा व्यवसायसुद्धा आहे, त्याच्यावरती 4 पोटं आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी स्पर्धा करणं माझ्या चुकीचं आहे. आम्ही अजून आहोत तिथे आहोत, आम्ही कुठली स्पर्धा करत नाही. लोक आवड आहेत, लोक आम्हाला सपोर्ट करतात. ह्याच गोष्टी असताना आज कुठेही 4 चौकात कुठेही गेलो तरी आता लोक आम्हाला, आम्ही त्या लोकांना ओळखत नाही बाबा हे कोण ते कोण, पण लोक आज आम्हाला हे बाबा अमुक मरेचा माणूस हा निखिल जोशी, त्यावेळी जास्त बरं वाटतं. ओके, धन्यवाद. या ठिकाणी माझा सिंधुदुर्ग मिनाथवारा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आलात आणि तुमची दशावतार कारकीर्द, त्याच्यानंतर रसिकांनी दिलेला प्रतिसाद याविषयी तुम्ही चर्चा साधण्याचा प्रयत्न केलात. साधारणतः माझा सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलबद्दल तुम्हाला काय वाटतं साधारणतः? मी आधी आभार मानेन की गेली 3 वर्ष स्वतः मला बाबी कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळात मी कार्यरत आहे. आज त्यांना वेळ गावला संगीत साथीची मुलाखत घ्यावी, त्यासाठी मी त्यांना पहिलं थँक्यू म्हणेन. आणि सर्व रसिक प्रेक्षकांना निवड सांगू असेल, आपले मीना नजवाना आपले आहेत, आज लवकरात लवकर त्यांचे 100K सबस्क्राईब पूर्ण करा. लवकरात लवकर सर्व आपला कोकणातला माणूस, कोकणातील असणारी कला दशावतार आणि त्या दशावतार कलेसाठी झटतो आहे, त्याला सपोर्ट करावी एवढं फक्त आमची सगळ्यांची कळकळीची विनंती आहे. थँक्यू. ओके, धन्यवाद.